हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. हे माझ्या सर्व अंतर्यामा त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. त्याचे सर्व उपकार विसरू नको. आज या बुधवारच्या सभेमध्ये सर्वांचं स्वागत आहे. सर्वांना प्रभू येशूच्या नावामध्ये सलाम. आपण आपली भक्ती सुरू करण्या अगोदर आपण प्रार्थना करू. हे आमच्या थोर गौरव बापा, तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो प्रभू, कारण तू आमचा महान जिवंत देवबाप आहे. सर्व सृष्टीचा निर्माण करता तू आहे. स्तुतीस पात्र आणि भयास योग्य तू आहे. आजची भक्ती तू आशीर्वादाची होऊ दे प्रभू देवा. तुझं वचन जे येणार आहे सर्व आमच्या सर्वांसाठी नवीन आशीर्वादाचं राहील अशी कृपा तू कर. आम्ही सर्व तुझ्या अधीन आणि स्वाधीन आहोत. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या गोड आणि पवित्र नावात ही प्रार्थना केलेली म्हणून तो ऐक. आमेन. यावेळेला आपल्या भक्तीला प्रारंभ करीत असताना सुरुवातीला आपण गीत गाणार आहोत आणि एंजल आणि जीवन आपल्याला गीतामध्ये चालवतील, मदत करतील आणि त्यांच्यासोबत आपण ते गीत गाऊ आणि सामील होऊ या भक्तीमध्ये. सर्वांना सलाम. यावेळेस आपण एक गीत गाणार आहोत. गीताचे बोल आहेत, पीछे नहीं मुड़ूंगा, हार नहीं मानूंगा, बढ़ता रहूँगा संग तेरे. प्यार है तेरा कैसा तूने है किया, तेरा प्राण दे दिया ताकि जियो मैं सदा. शैतान को दिया, पापों को जड़ से उखाड़ दिया, मुझे घेर लिया नए गीत से. अब मैं जी उठा नई शक्ति से. पीछे नहीं मुड़ूंगा, हार नहीं मानूंगा, बढ़ता रहूंगा संग तेरे. मेरी ओर से लढेगा, कभी हात न छोडेगा. खरंच प्रभू आपल्याकडून लढतो, आपला हात कधीच नाही सोडणार. आपण सगळं आपलं जीवन त्याच्या हातामध्ये देऊया, सगळे मिळून त्याला वर्शिप करूया. मेरी ओर से लड़ेगा, कभी हाथ न छोड़ेगा. घर हटा के बल दिया, जीत तूने मुझे दिया. शैतान को हरा दिया, पापों को जड़ से उखाड़ दिया, मुझे घेर लिया नए गीत से. अब मैं जी उठा नई शक्ति से. पीछे नहीं मुड़ूंगा, हार नहीं मानूंगा,
ही क्या है खुदा मेरे पक्ष में, तो कौन अब मेरा विरोधी ठहरेगा। मेरी ओर से लड़ेगा, कभी हाथ न छोड़ेगा। डर हटा कर बल दिया, जीत तूने मुझे दिया। क्या दे सकता हूँ मैं, क्या ला सकता हूँ, कहता तुझे बस शुक्रिया। क्या दे सकता हूँ मैं, क्या ला सकता हूँ, कहता तुझे बस शुक्रिया शुक्रिया तेरा शुक्रिया तेरा। पीछे नहीं मुड़ूंगा, तूफानों में भी हार नहीं मानूंगा, अकेलेपन में बढ़ता रहूंगा पानी में भी तेरे। पीछे नहीं मुड़ूंगा, हरदम प्रभु हार नहीं मानूंगा, प्रभु बढ़ता रहूंगा संग तेरे। थँक्यू जीवन अँड एंजल. सुंदरसं गीत गायलेलं आहे आणि त्या गीतामध्ये तो गीतकर्ता जसं काय म्हणत आहे, स्वतःला सांगत आहे आणि चॅलेंजही करीत आहे की मी जे कमिटमेंट केलेलं आहे त्याला मी कधीच सोडणार नाही, मागे फिरणार नाही, सोडून देणार नाही, तर मी त्याच्यामध्ये दररोज आणि दररोज पुढे वाढत जाईल, बढ़ता रहूँगा. आणि हेच आपलं ध्येय असायला पाहिजे. ज्यावेळेला आम्ही आमचं जीवन प्रभू येशूला कमिट करतो, समर्पण करतो, त्यावेळेला आमचं ते एक निर्धार असायला पाहिजे, एक ठाम विश्वास आणि खात्री असायला पाहिजे की मी याच्यामधून कधीही मागे फिरणार नाही, कधीही सोडून देणार नाही, तर त्यामध्ये मी वाढत जाईल. तर देवबाप करो आणि हा निश्चय आपला आणि त्या निश्चयामध्ये शेवटपर्यंत आपण टिकून राहावं हीच प्रार्थना आहे आणि हेच आपले सर्वांचे प्रयत्न आहे. बरं, यावेळेला आपण बायबल स्टडीमध्ये जाणार आहोत आणि ब्रदर मनोज आठवले सर आपल्याला आजच्या बायबल स्टडीमध्ये चालवणार आहे. सर्वांचे ते परिचयाचे आहेत, आपल्या सर्वांना माहिती आहे, पण बायबल स्टडीमध्ये जाण्या अगोदर आपण प्रार्थना करूया. हे आमच्या थोर गौरव बापा, तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, मान महिमा आणि गौरव देतो. प्रभुदेवा, आम्ही पुन्हा एक वार आमच्या मंडळीसाठी, आमच्या प्रांतातील सर्व पाळक लोक, पाळकीन बाया, त्यांचं कुटुंब, लेकरं आणि प्रत्येक मंडळीतील प्रत्येक वैयक्तिक सभासद आणि कौटुंबिक जे सर्व आहे प्रभू सभासद, त्या सर्वांसाठी प्रार्थना करतो. त्या सर्वांना तू सांभाळ प्रभू, उत्तमचं आरोग्य तू दे आणि ह्या महामारीच्या दिवसामध्ये सर्वांचं तू संरक्षण तू कर, हीच तुझ्या चरणी प्रार्थना करतो. आणि विशेष करून सर्वांना विश्वासामध्ये तू स्थिर आणि खंबीर असं तू ठेव प्रभुदेवा. ही महामारी तू आमच्यामधून काढून घे. पुन्हा एक वार आम्ही हात जोडतो, तुला विनंती करतो प्रभुदेवा. दुसरी लाट येत आहे आणि बरेच वेगवेगळ्या आम्हाला गोष्टी ऐकायला मिळतात, पण प्रभू त्या सर्वामध्ये तू आमचं सहाय्य कर. आमची सर्व काळजी चिंता तू दूर कर, स्थिर आणि खंबीर असं तू ठेव आणि आमच्या सर्व प्रियजनांना तू सांभाळ. पण आम्ही तुला विनंती करीत आहोत प्रभुदेवा की ही महामारी तू काढून घे, बंद कर, त्याचा प्रभाव कमी होऊ दे आणि प्रभू
ही महामारी आमच्या देशातूनच नव्हे तर पूर्ण जगामधून तू काढून घे प्रभू. हीच हात जोडून पुन्हा एक वार विश्वासाने आग्रहाने तुला आम्ही प्रार्थना करतो. प्रभू देवा, आमच्या मंडळीतील प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक कुटुंबाला तू स्पर्श कर. आमच्या प्रांतातील प्रत्येक कुटुंबाला, प्रत्येक व्यक्तीला तू स्पर्श कर आणि आशीर्वाद तू दे, शक्ती आणि सामर्थ्य तू दे. आणि जी वचनाची सेवा प्रभू या ठिकाणावरून होत आहे बुधवारी आणि रविवारी, ती सर्व तू आशीर्वादित तू कर. आणि त्याद्वारे प्रभू आमचे लोक आध्यात्मिक जीवनामध्ये आणि वचनामध्ये अधिक वाढतील, तुझ्या अधिक जवळ येतील आणि प्रभू देवा तुझ्यामध्ये सतत आणि सतत वाढत राहतील अशी कृपा तो कर. सर्व सैतानी हल्ले, सर्व सैतानाच्या प्रभू कुयुक्त्या, त्या सर्वापासून आमचं संरक्षण तू कर प्रभू देवा. आणि आम्हाला तुझ्या आत्म्यामध्ये तू बलवान कर, हीच आम्ही तुझं प्रार्थना करतो. प्रभू देवा, आठवले गुरुजी जे वचन सांगणार आहेत ते आशीर्वादित तू कर. त्याद्वारे आमच्या सर्वांची तू भेट घे, आमच्या सर्वांसोबत तू बोल आणि त्यांना तू विशेष सहाय्य कर. त्यांच्या ओठाजीवेला तू स्पर्श कर आणि त्यांच्याद्वारे प्रभू आज हा संदेश आमच्यापर्यंत येईल अशी कृपा तू कर. आम्ही सर्व तुझ्या अधीन आणि स्वाधीन आहोत. तारणारा प्रभू येशू ख्रिस्तच्या गोड आणि पवित्र नावात ही प्रार्थना केलेली आहे म्हणून तो ऐक. आमेन. यावेळेला आठवले गुरुजी येतील आणि आपल्याला शास्त्र अभ्यासामध्ये चालवतील. ख्रिस्तात सर्वांना सलाम. देवाच्या नावाला धन्यवाद देतो, उपकारस्तुती करतो की मज पामराचा आज पुन्हा या ठिकाणी उपयोग केला जात आहे. सोबतच बाळासाहेबांचे सुद्धा आभार मानतो की त्यांनी ही जबाबदारी माझ्यावर दिली. आपण पुन्हा एकदा सायंकाळच्या वेळेला या बायबल स्टडीमध्ये एकत्रित आलेले असताना आपण सर्वजण घरामध्ये बसून आपल्या वचनांचा अभ्यास करत आहोत. गुरुजी म्हटलं की शिकवणे ही एक आमची मेथडच आहे आणि म्हणून बऱ्याच जो संभाषणाचा जो कार्य आहे किंवा जो भाग आहे तो शिकवण्याच्या पद्धतीनेच असतो. आणि म्हणून आजही आपण जेव्हा वचनाचा अभ्यास करूया त्यामध्ये थोडंसं शैक्षणिक बाबीतच शैक्षणिक भाषेमध्ये बोलण्याचा प्रयास केला जाईल आणि ते तुम्ही समजून घ्याल अशी मला आशा आहे. मागील 8-9 महिन्यांपासून आपण ज्या परिस्थितीमध्ये आहोत आपण सर्वजण जाणत आहोत. कोरोना महामारीच्या या दिवसांमध्ये आपण घरामध्ये राहूनच आपले सर्व कार्य करत आहोत आणि विशेषतः जे आपलं देवाचं वचन आहे हे सुद्धा आपण घरी बसून ग्रहण करत आहोत आणि अपेक्षा आहे की आपण सर्वजण वचनांमध्ये वाढत आहोत. तर आज सुद्धा आपण या वेळी बायबलमधून आणि जे काही आपल्याला वचनं या ठिकाणी दिलेले आहे आणि त्या वचनांमधून आपल्याला नेमकं देवाच्या राज्यासाठी किंवा देवाच्या राज्यात जाण्यासाठी आपण काय केलं पाहिजे हे आपण आज थोडक्यात पाहणार आहोत. तर या दिवसांमध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी पाहत आहोत आणि आपल्याला माहिती आहे की मीडियाद्वारे व्हॉट्सअप फेसबुक याच्याद्वारे अनेक सुविचार किंवा मग त्याच्यानंतर जोक्स हे आपल्याला पाहायला मिळतात, वाचायला मिळतात आणि बरेच लोक मग आपले विचार मांडतात की आम्हाला या कोरोनामुळे काय शिकायला मिळालं. काही लोक म्हणतात आम्ही जीवन जगणं शिकलो चांगल्या प्रकारे. काही लोकांनी सांगितलं की आम्ही आमच्या प्रिय व्यक्तींना किती वेळ द्यावा आणि वेळ देणे किती महत्त्वाचं आहे हे शिकलेलो आहोत. त्याचप्रमाणे काही लोक विविध प्रकारे त्यांचं अनुभव ह्या कोरोनाच्या काळामध्ये सांगत आहेत की आम्ही घरामध्ये राहून काय केलेलं आहे. विविध शब्दप्रयोग या दिवसांमध्ये केल्या गेलेल्या आहेत. आपण विशेषतः जेव्हा न्यूज बघतो किंवा आपण मोबाईलवर बोलत असतो त्यावेळेस सुरुवातीलाच काही सूचना आपल्याला येतात किंवा आपण या कोरोनाच्या काळामध्ये फिरत असताना आपल्याला बरेच वेळेस खबरदारी घ्यायला सांगितलं जातं की तुम्ही बाहेर फिरू नका कारण तुम्ही कॅरियर आहात. जरी तुम्हाला लक्षणं नसलेत कोरोनाचे पण तुम्ही कॅरियर आहात म्हणजे तुम्ही वाहक आहात, त्या आजाराचे तुम्ही वाहक आहात. किंवा जेव्हा आपण अजून एक शब्द ऐकला होता की आपण जे आपले कोविड वॉरियर्स आहेत किंवा जे योद्धे आहेत त्यांना आपण सपोर्ट केला पाहिजे, त्यांचा सन्मान केला पाहिजे. हे शब्दप्रयोग आपण बऱ्याच प्रमाणात ऐकलेले आहेत. आज ह्याच 2 शब्दांवर थोडंसं बोलावंसं वाटलं की कॅरियर आणि सपोर्टर हे शब्द आपल्या जीवनामध्ये आपल्या ख्रिस्ती जीवनामध्ये आपण कशा प्रकारे आणू शकतो आणि या शब्दांचा उपयोग आपल्या
जीवनात आपण कसा करू शकतो हे थोडक्यात आपण आज वचनांमध्ये पाहणार आहोत. आपण मराठी भाषिक महाराष्ट्रात राहणारे सर्व आणि मराठी भाषेचा अभ्यास करणारे आणि शिकत असताना आपल्याला बऱ्याच प्रमाणात मराठी वाङ्मयाचा जो संदर्भ असतो तो आपल्याला घ्यावा लागतो. बऱ्याचशा त्यामध्ये ओव्या आहेत. वाङ्मय म्हटलं की ओव्या, सुविचार, वाक्प्रचार आणि हे सर्व प्रकार त्यामध्ये असतात. चांगले विचार पण असतात, चांगल्या ओव्या असतात, काही आवडतात आपल्याला. माझी आवडती ओवी नेहमीची एक की जे जे आपण अशी ठावे ते ते इतराशी सांगावे, शहाणे करुनी सोडावे सकलाशी. सुंदर ओळ आहे, लिहिलेली आहे. कोणी लिहिली आपल्या सर्वांना माहीतच असेल. परंतु ह्या ओळीचा संदर्भ आपण आपल्या जीवनाशी घेतला पाहिजे. जे जे आपण अशी ठावे ते इतराशी सांगावे, जबाबदारी आपल्याला दिलेली. ख्रिस्ती जीवनामध्ये हे वाक्य फार महत्त्वाचं आहे आपल्याला, कारण ज्ञान देणारा देवबाप आहे. लिहिलं कोणी ते महत्त्व नाही आहे, पण संपूर्ण सृष्टीचा निर्माण करता जो देव जो बाप आहे त्याने आपल्याला ज्ञान दिलेलं आहे. आपल्याला वचनामध्ये सुद्धा पाहायला मिळतं. नीतिसूत्र याच्या पुस्तकामध्ये आपल्याला माहीत आहे 2:6 नुसार, 2 अध्याय आणि 6व्या वचनानुसार की ज्ञान परमेश्वर देतो. म्हणजे पृथ्वीची निर्मिती करणारा जो देवबाप आहे याने ज्ञान दिलेलं आहे. लिहिलेलं कोणी असो, पण ते लागूकरण करणं आपल्या गरजेचं आहे. आपल्या जीवनात आपण लागूकरण करणं गरजेचं आहे. आजच्या एका महिन्याने बरोबर नाताळाचा उत्सव आपल्या समोर येत आहे. आज 25 तारीख आहे आणि 1 महिन्यानंतर आपण ख्रिसमस साजरा करणार आहोत. नाताळाचा संदेश या ठिकाणून या पुढे आता आपल्याला कदाचित त्या संदर्भात आपल्याला याच्या पुढचे सर्व संदेश जे आहेत ते त्या संबंधाने मिळतील. परंतु जो सर्वात महत्त्वाचा संदेश होता तो आपल्याला त्या ठिकाणी त्या वचनाचा जो आहे त्या वचनाचा आधार आपण इथं घेणार आहोत. कारण आपण आपल्या कॅरियर आणि सपोर्टर किंवा सपोर्ट ह्या 2 शब्दांमध्ये आपण आता आपली जुळवणूक करत आहोत आणि आपण ह्या शब्दांना आपल्या वचनांमध्ये आणणार आहोत. म्हणून एक सुरुवातीचं वचन मी वाचतो, ते म्हणजे लूक 20:10. तेव्हा देवदूत त्यास म्हणाले, भिवू नका, कारण पहा जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हास सांगतो. तीही की तुम्हासाठी दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे. सर्वात मोठी सुवार्ता. आपल्याला कॅरियर या शब्दाकडे जायचंय. अजून एक वचन वाचतो, मार्ककृत शुभवर्तमान याचा 16वा अध्याय 15वं वचन. त्याने त्यास सांगितले की सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. दोन्ही ठिकाणी सुवार्ता हा शब्द आलेला आहे. देवदूत कॅरियर होते. देवदूतांनी ती संदेश आणला आपल्यापर्यंत की सर्वात मोठा आनंद सुवार्ता, त्याची सुवार्ता सांगितलेली आहे की त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो. आणि एका ह्या मार्क शुभवर्तमानाच्या ह्या वचनामध्ये पण आपल्याला माहिती की संपूर्ण जगाला जाऊन, सृष्टीला जाऊन सुवार्तेची घोषणा करा. कॅरियर व्हायला आपल्याला सांगितलेलं आहे. ह्या 2 वचनांचा जर आपण विचार केला तर आपल्याला कुठंतरी कॅरियर व्हायचं आहे, आपल्याला वाहक व्हायचं आहे. कॅरियर शब्द याचे अनेक समानार्थी शब्द जर काढले तर आपल्याला ते ट्रान्सपोर्टर किंवा कुरिअर किंवा बेरर, थोडक्यात आपण वाहून नेणारे, वाहक, अशा प्रकारचे आपण अर्थ या ठिकाणी घेऊ शकतो. सायकलला कॅरी असते, आपल्याला सर्वांना माहिती. त्यावर बरंचसं वजन आपण वाहून नेऊ शकतो किंवा त्यावर एखादा व्यक्ती बसून. आता सायकल सध्या नाही, सायकलला कॅरियर पण दिसत नाही सध्या. जुन्या काळामध्ये ह्या सायकलला कॅरियर होत्या. तर कॅरी वाहून नेणारा. मागे एका संदेशामध्ये डॉक्टर आठवले यांनी एक उदाहरण दिलं होतं की मी गाढव आहे. कोणाचा? प्रभू येशू ख्रिस्ताचा मी गाढव आहे. का ते उदाहरण दिलेलं होतं त्यांनी? तर संदर्भ आपल्या सर्वांना परिचित आहे की जेव्हा येशू ख्रिस्त येरुशलेमेमध्ये जेवसाने प्रवेश करत असताना त्याने गाढवाचा उपयोग केला. म्हणजे गाढवावरती जबाबदारी होती. कशाची? तर प्रभू येशू ख्रिस्ताला वाहून नेण्याची जबाबदारी गाढवावर होती. जर अशी सुंदर जबाबदारी जर मला मिळत असेल तर मी सुद्धा गाढव व्हायला तयार आहे. देवाच्यासाठी मी गाढव व्हायला तयार आहे, कारण ती जबाबदारी मला दिलेली आहे आणि मी ती समजून घेतली पाहिजे आणि त्याला मी कॅरी केलं पाहिजे, वाहून नेलं पाहिजे. आज आपल्याला जबाबदारी आहे की देवाची सुवार्ता इतरांपर्यंत पोहोचावी. ही जबाबदारी फार मोठी आपल्याजवळ आपल्याला मिळालेली आहे आणि म्हणून आपण कॅरियर होणे गरजेचं आहे. काहींना गाढव हा शब्द जरा वाईट वाटेल आणि म्हणून मग कॅरियर हा शब्द आपण जरा प्रचलित आहे आणि म्हणून कॅरियर हा शब्द आपण ठेवूया समोर आपल्या नजरेत. तर सुवार्ता, चांगली वार्ता.
आनंदाची वार्ता वचनामध्ये सांगितलेलं होतं की फार मोठा आनंद जो जगाला होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगत आहे. आणि हा आनंद काय आहे तर आपल्याला माहिती आहे की आपला प्रभू येशू ख्रिस्त देवाचा एकुलता एक पुत्र जो आपल्यासाठी या जगात आला, आपल्या पापांसाठी तो क्रूस खांबी गेला, त्याचं रक्त सांडलं, त्या रक्ताच्याद्वारे आपल्याला तारण मिळालं. आणि ही सर्वात मोठी आनंदाची गोष्ट आपल्याला इतरांपर्यंत सांगायची. सुवार्ता थोडक्यामध्ये इतरांपर्यंत आपल्याला सांगता आली पाहिजे. आणि मग जेव्हा आपण आपल्या सर्वांना माहिती की ही आनंदाची बातमी, कारण देवाने आपल्यासाठी फार मोठं कार्य आपल्या जीवनात केलेलं आहे. आज आपण जे आहोत ख्रिस्ती विश्वासनामध्ये विश्वासणाऱ्यांमध्ये आहोत, आपल्या सर्वांना माहिती की देवाने किती मोठं कार्य आपल्यासाठी स्वतःसाठी केलेलं आहे. आणि म्हणून ती केलेलं कार्य आपण चुपचाप न बसता इतरांपर्यंत सांगणं फार गरजेचं आहे आणि आपण कॅरियर होणं फार गरजेचं आहे. आणि जेव्हा तुम्ही मग हे आनंदाची बातमी आहे, आपल्याला माहीत आहे आणि ती इतरांना आपल्याला सांगायची. म्हणून सुरुवातीची ओळ मी ओळीमध्ये सांगितलं होतं की जे जे आपण अशी ठावे, जे आपल्याला माहिती आहे इतरांशी सांगावे. आपल्याला ते सांगणं गरजेचं आहे, आपल्याला कॅरियर होणं गरजेचं आहे. आणि मग ही सुवार्ता जरी या पद्धतीने सांगता आली नाही तर दुसऱ्या पद्धतीने आपण सांगू शकतो. थोडक्यात काय करायचं आपल्याला तर योहान 3:16 सुंदर वचन त्या ठिकाणी आहे की देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवेल त्याचा नाश होणार नाही तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. एका वाक्यामध्ये आपल्याला सुवार्ता सांगता येते. जबाबदारी आपल्यावर आहे, आपण कॅरियर आहोत आणि आपल्याला ही सुवार्ता देवाचं वचन लोकांपर्यंत सांगणं फार गरजेचं आहे. कारण देवाने ती जबाबदारी, ती आज्ञा जणू काही आपल्याला दिलेली आहे की जा संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. मग हे करत असताना आपण विचार करतो की आहे पाळसाहेब आहेत चर्चमध्ये, पाळसाहेबांवर जबाबदारी आहे, ती पाळसाहेब करतील. नाही, एकट्या पाळसाहेबांची जबाबदारी आहे का? नाही, कारण देवाने सर्वांवर प्रेम केलेलं आहे, आपल्या सर्वांवर प्रेम केलेलं आहे. आपल्या सर्वांना त्या लागणाऱ्या गोष्टी मिळालेल्या आहेत. आपल्या सर्वांसाठी एकच कार्य, समान कार्य देवाने आपल्याला केलं आहे. आणि म्हणून आपण सर्वांनी यामध्ये सहभागी होणं फार गरजेचं आहे. दुसऱ्या याच्यात आपण बघूया की प्रभूची, देवाची जी कृपा, शांती किंवा दया याचा अनुभव आपण प्रत्येकाने घेतलेला आहे. तारण कसे मिळवावे, येशू ख्रिस्त किती चांगला आहे याचा अनुभव घ्या. वचनाद्वारे आपल्याला प्रत्येक वेळेस ह्या गोष्टी सांगितल्या जाते आणि मग तो अनुभव आपण घेतलेला असतो. जेव्हा आपण एखादी गोष्टीचा अनुभव घेतो तो दुसऱ्यांना सांगण्यासाठी आपण तत्पर व्हायला पाहिजे. तो आनंद जर आपण स्वतःपुरता ठेवला तर तो द्विगुणित होतच नाही. जेव्हा आपण तो दुसऱ्यांना सांगतो त्यावेळेस त्या आनंदाला दुगुणी म्हणजे तो दुप्पट प्रमाणात तो साजरा होतो. आणि मग हा तर फार मोठा आनंद आहे, हा जीवनी आनंद आपल्याला मिळालेला आहे आणि तो आपल्याला लोकांना सांगितल्याशिवाय आपण शांत बसणं योग्य राहणार नाही. कारण आपल्या त्या आनंदात वाढ होणार नाही. आपल्याला त्या आनंदात जर वाढ करायची तर आपल्याला ती लोकांना सांगायची आहे. आणि मग आपली साक्ष आपण लोकांपर्यंत सांगितली पाहिजे. साक्ष, आता हा विषय पण फार मोठा वेगळा आहे, पण थोडक्यात आपली साक्ष आपण सांगितली पाहिजे की आपल्यासाठी देवाने काय केलेलं आहे. साक्ष सांगत असताना खबरदारी मात्र घ्यायची. आपल्याला वचनांद्वारेच आपल्याला माहीत आहे की एखादी खबरदारी काय घ्यायची आपल्याला की ती साक्ष म्हणजे जेवढं सांगतोय तेवढंच पुरे नाही तर ते आपल्याला कृतीतून सुद्धा करायचं आहे. नाहीतर मग फक्त बोललो आणि बस कृतीमध्ये नसेल तर मात्र ती साक्ष आपली प्रभावी होणार नाही हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे तुम्ही जे सांगतात त्याविषयी लोकांना खात्री पटावी म्हणून तुम्ही त्यानुसार जगलेच पाहिजे तुम्ही, तरच ती साक्ष प्रभावी होऊ शकते आणि ती कृतीतून आपण दाखवली पाहिजे. मत्ते याच्या पुस्तकात 5वा अध्याय आणि 16व्या वचनामध्ये सांगितलेलं आहे की येशूने म्हटले, तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. आणि म्हणून आपण जे काही करतो ती एक चांगली बातमी म्हणजे देवाची सुवार्ता आहे आणि ही आपण इतरांपर्यंत पोहोचवू शकतो. आपल्याला कॅरियर व्हायचं आहे. आणि आपल्यालाच का सांगितलेलं आहे? कारण वचनच सांगतं आपल्याला पुन्हा की योहान 15:16 जर आपण बघितलं तर आपल्याला त्यामध्ये वाचायला मिळतं. आपण काढूया वचन, योहान शुभवर्तमान याचा 15वा अध्याय आणि 16वं वचन. मला तुम्ही निवडिले नाही तर मी तुम्हास निवडिले, तुम्हास नेमिले आहे. यात हेतू हा की
तुम्ही जाऊन फळ द्यावे व तुमचे फळ टिकावे, आणि जे काही तुम्ही माझ्या नामाने पित्याजवळ मागाल ते त्याने तुम्हास द्यावे. स्पष्ट आहे. जास्त बोलण्याची आपल्याला याच्यात गरज नाही, कारण ह्या सर्व वचनांवर आपण अभ्यास करत आहोत. एक फक्त उजळणी आपण या ठिकाणी करत आहोत की आपल्याला आपलं कार्य काय करायचं आहे आणि आपण काय केलं पाहिजे हे या ठिकाणी वचनात सांगितलेलं आहे. देवाने आपल्याला निवडलेलं आहे, आपण देवाला निवडलेलं नाही आहे. देवाने आपल्याला आपली निवड केलेली देवाने यासाठीच की ती आपण लोकांपर्यंत आपण गेलो पाहिजे आणि त्याची सुवार्ता आपण सांगितली पाहिजे. मग हे करत असताना असं तुम्ही म्हणाल की आता वचन दिलेलं आहे, आपल्याला सांगितलं जबाबदारी आहे, मग आपण एकटे आहोत का? नाही. पुन्हा वचन आपल्याला सांगतं, मत्ते 28 अध्याय 20 वचनाच्या शेवटमध्ये सांगितलेलं आहे की युगाच्या समाप्तीपर्यंत मी सदोतीत तुम्हाबरोबर राहील. तुम्ही सुवार्ता सांगायला सुरुवात तर करा. आपल्याजवळ आपल्यासोबत समक्ष देव आपल्यासोबत आहे आणि आपल्याला कुठल्याही प्रकारची घाबरण्याची गरज नाही. हा विश्वास जेव्हा आपल्या अंतःकरणात असतो ना, त्यावेळेस अद्भुत कृत्य आपल्या कडून होत असतात. समजत नाही आपल्याला. आता आपण बरेच वेळेस म्हणतो की मी कसा बोलू, काय बोलू, मी काय बोलणार आहे, काही विचार करण्याची गरज नाही. फक्त प्रार्थना करा, देव आपल्यासोबत आहे हा विश्वास मनात ठेवा, आपोआप आपल्याद्वारे कार्य होऊ शकतं. मराठीमध्ये म्हणतात की संधीचं सोनं करणे. बऱ्याच वेगळ्या अर्थांनी लोक ही म्हण वापरतात. संधीचं सोनं, संधी मिळाली आपण त्याचा उपयोग केला पाहिजे, सदुपयोग आपण त्याचा केला पाहिजे. ज्या ज्या वेळेला आपल्याला संधी मिळते त्या त्या वेळेला आपण देवाच्या सुवार्तेची घोषणा केली पाहिजे, देवाचं नाव आपण इतरांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. संधी मिळाली आपण त्याचा उपयोग केला पाहिजे. माझ्याकडे मी भरपूर 4-5 वर्षापूर्वी माझ्याकडे फ्रीडम गाडी किंवा सुपर स्प्लेंडर अशी गाडी होती आणि त्याच्यावर मी टिल लॅम्पवर पाठीमागे हालेलुया हा शब्द टाकला होता. मागच्या वर्षी आपल्याला माहिती की हालेलुया शब्दावरून बरीचसं वादंग झालेला होता. त्याचं प्रतिफळ काय असते माहिती की ज्या बाईने त्याच्यावर विनोद कमेंट्स पास केले ती आज तुरुंगात आहे. तर हा हालेलुया शब्द मी 5 वर्षापूर्वी माझ्या प्रत्येक गाडीवर मी टाकायचो, टिल लॅम्पवर मी टाकायचो, म्हणजे मागचं ते मागे येणार आहे जो आहे तो वाचायचा. माझा हेतू हा काही नव्हता किंवा डोक्यात काहीच होत नव्हतं की हे आपण लिहिलेलं आहे पण याचा कधी उपयोग होईल का. एक दिवस सहज बाबा पेट्रोल पंपाच्या सिग्नलवर मी थांबलेलो होतो. सिग्नल हा 60 सेकंदाचा असतो, आपल्याला माहिती आहे, 60 सेकंद किंवा 120 सेकंदाचा असतो. एक तरुण मुलगा पाठीमागे आला, त्याने मला आवाज दिला, सर एक विचारू का? म्हटलं बोला, कोण काय? तर म्हणे मी हे मागचं वाचलं, म्हणे हालेलुया हा शब्द जो आहे हा माझ्यासाठी नवीन आहे, काय याचा अर्थ होतो? संधी भेटली ताबडतोब. मी त्याला एका वाक्यातही सांगू शकलो असतं की देवाची स्तुती असो, पण मी त्याला सांगितलं की ह्या जगामध्ये जो एकमेव जिवंत देव आहे प्रभू येशू ख्रिस्त, याच्या नावाला गौरव आणि याची स्तुती व्हावी हा त्याचा अर्थ आहे. तो म्हटलं अरे बापरे, इतकं आहे का म्हणे सर याचा अर्थ? म्हटलं हो. 30 सेकंदाची होती वेळ भेटलेली, परंतु त्याही वेळेमध्ये सदुपयोग केला गेला. त्या व्यक्तीला येशू ख्रिस्ताचं नाव सांगितलं गेलं, आत्मिक समाधान आपल्याला मिळालं. ज्या ज्या वेळेला आपल्याला संधी मिळते त्या त्या वेळेला आपण देवाचं नाव इतरांपर्यंत पोहोचवलंच पाहिजे, कारण आपण कॅरियर आहोत. आणि मग दुसरी ओळ जी आहे ओवीची, की शहाणे करून सोडावे सकलाशी. बरेच लोक आहेत की ज्यांना येशू ख्रिस्ताचं नाव सुद्धा माहीत नाहीये. आपल्याला तेवढं कार्य करायला काय हरकत आहे? येशू ख्रिस्ताचं नाव फक्त त्या व्यक्तीला सांगा, पुढे देव पाहून घेईल. आपण फक्त प्रार्थना करायची की त्याच्या मनात कार्य होऊ शकतं. पण आपली जबाबदारी पूर्णता केली पाहिजे आपण, की आपली जबाबदारी काय आहे की त्या व्यक्तीला नाव तर सांगा, येशू ख्रिस्त हा कोण आहे, काय आहे, आमच्यासाठी काय केलेलं आहे. संधी भेटली सोडू नका, शहाणे करून सोडावे सकलाशी. प्रत्येकाला आपण त्याची जाणीव करून द्यायची आणि प्रत्येकाला त्याचं ज्ञान, देवाचं ज्ञान त्यापर्यंत पोचवायचं. आणि मग अशा प्रकारे तो दुसरं वाक्य पूर्ण होतं की शहाणे करून सोडावे सकलाशी. मग आपण कॅरियर व्हायलाच पाहिजे, आपण कॅरियर आहोत आणि व्हायला पाहिजे. कॅरियर असतानाच, होत असतानाच आपण सपोर्टर सुद्धा व्हायला पाहिजे. सपोर्ट आपण केला पाहिजे. उचलून धरणे, सपोर्टचे बरेच अर्थ आपण शब्द प्रयोग करू शकतो. सपोर्ट, बॅकर शब्द, त्याचा बॅकर पण आहे एक शब्द, प्रोमोटर, अप होल्डर, हेल्पर. मराठीमध्ये आपण जर बघितलं तर आधार देणारे, उचलून धरणारे, मदत करणारे, सन्मान करणारे. एक ट्यून आपल्याला सकाळी सकाळी जेव्हा आपण आता सध्या कॉल करत आहोत तेव्हा कॉल करताना सकाळी सकाळी आपल्याला एक मोठे नेते, त्यांचा आवाज, हिरोचा आवाज ऐकायला मिळतो आणि ते म्हणतात की आपने योद्धाओं का सन्मान करिये, म्हणजे मनोबल वाढवा. ते सांगत आहेत की योद्ध्यांचं, जे कोविड योद्धे आहेत, खरोखर आपण ते सन्मान तर करतच आहोत.
का? कारण त्यांना सपोर्ट त्यांच्या कार्यामध्ये मिळतो. जर या सपोर्ट आपण आपल्या जीवनामध्ये जर बघत असो, ख्रिस्ती जीवनामध्ये, तर आपण सुद्धा सपोर्टर व्हायलाच पाहिजे. आपण आपल्या ह्या ख्रिस्ती जीवनामध्ये सपोर्टर होणे फार गरजेचं आहे. आणि ते का गरजेचं आहे ते आपण पुढे पाहणार आहोत. आपण ज्या ज्या वेळेला आपले प्रियजन देवाच्या वचनाचे कॅरियर होत असतात, तेव्हा आपल्याला प्रत्येकाला आधार देणं गरजेचं आहे. मग तो कोणताही असो, आधार हा आधार असतो. तन मन धन आपल्याला माहिती, सगळं मराठी सरळ सरळ आपण वापरतो. आणि आपलं गीतामध्ये सुद्धा आपण म्हणतो, तन मन धन प्रभू तव चरणी. तन मन धनाने आपण सपोर्ट देणं गरजेचं आहे. कारण प्रभूचं कार्य, देवाचं कार्य हे आपल्या सपोर्टशिवाय होऊ शकत नाही. सपोर्ट. आणि मग फक्त तन मन धन आहे का? नाही. सोबतच सर्वात मोठं सपोर्ट साधन, शस्त्र म्हणता येईल आपल्याला त्याला, ते म्हणजे आपली प्रार्थना. प्रार्थना आपली सर्वात महत्त्वाचा सपोर्ट होऊ शकतो. प्रार्थनेद्वारे आपण इतरांना प्रार्थनेत उचलून धरू शकतो, त्यांच्या कार्याला आपण गती देऊ शकतो. आणि म्हणून तन मन धन आणि प्रार्थना ह्याद्वारे आपण जे आपले कॅरियर आहेत, जे सुवार्थ प्रसारक आहेत, त्यांना आपण सपोर्ट करणं गरजेचं आहे. जेव्हा आपण प्रार्थनेद्वारे म्हणा किंवा या सर्व गोष्टींद्वारे आपण एकमेकांना आधार देऊन पुढे जाऊ शकतो. आणि आपण उत्तेजना देणे फार गरजेचं आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये उत्तेजन देणे फार गरजेचं आहे. कोणतीही असो ती. आता स्वार्थ प्रसाराचं कार्य पाळक साहेब जर करत आहे, तिथून पाळक साहेब आहेत, चर्चमध्ये आपल्याकडे महिला मंडळ आहे, तरुण वर्ग आहेत, खूप चांगलं कार्य करतात. आता ह्या कोविड-19 या कालावधीमध्ये हे कार्य जरी बाहेर जाणं बंद असेल, प्रत्यक्ष पण चर्चमधून सुरूच आहे. आणि मग जे जे सेवा कार्य आपल्याकडून केलं जातं, आपल्या मंडळीद्वारे केलं जातं आहे, त्या प्रत्येक ठिकाणी आपण सपोर्टर होणं गरजेचं आहे, सपोर्ट करणं गरजेचं आहे. पण कधी कधी काय होतं की आपण सपोर्टर न होता आपण त्यांच्या अधोगतीकडे थोडंसं वाटचालीकडे जातो. उणिवांवर बोट ठेवतो आपण. उणिवा, मनुष्य परिपूर्ण नाही आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे. उणिवा असतात, पण त्या उणिवांवर बोट न ठेवता आपण त्याला जर उत्तेजन दिलं तर नक्कीच देवाचं कार्य हे अधिकाधिक वाढू शकतं. याचा अनुभव आपण घेऊ शकतो. उणिवांवर बोट ठेवू नका. एक उदाहरण सांगतो. एक मुलगा, त्याचे पालक शिक्षकाकडे येतात आणि शिक्षकांना ते विद्यार्थ्याचे वडील तक्रार करतात की सर हा अभ्यास करत नाही, अजिबात अभ्यास करत नाही, मी याला काहीतरी सांगा. शिक्षक फक्त त्या मुलाकडे पाहतात. अपेक्षा असते वडिलांची वेगळीच, पण शिक्षक त्या मुलाकडे पाहतात, विचारतात, बाळा तुला आता झालेल्या परीक्षेत किती मार्क्स मिळाले रे? तो म्हटला सर मला 40% मिळालेत. सरांनी त्याला प्रतिक्रिया दिली, अरे वा गुड, म्हणजे तू अभ्यास करतो बेटा म्हणून तुला 40% मिळालेत. मग थोडा जर अजून अभ्यास केला तर याच्याही पेक्षा जास्त मार्क्स तू आणू शकतोस. एवढंच बोलले फक्त शिक्षक. वडिलांची अपेक्षा वेगळी होती. आता आमच्याकडे जेव्हा पालक येतात तेव्हा आम्हाला सांगतात की सर अभ्यास करते, याला सांगा ना थोडंफार काही. आम्ही आमच्या पद्धतीने आमच्या भाषेत सांगत असतो. एक काल्पनिक उदाहरण तुम्हाला दिलं की शिक्षकाने कुठल्याही प्रकारचा उपदेश त्याला केला नाही किंवा रागवले नाही किंवा त्याचं खच्चीकरण होईल, त्याचं मानसिक स्वास्थ्य ढासळेल अशा प्रकारे त्याला वडिलांसमोर काहीही बोलले नाही, पण वडिलांसमोर त्यांनी सकारात्मक थोडंसं बोललेत की याही पेक्षा तू अजून चांगला अभ्यास केला तर याच्यापेक्षा जास्त मार्क्स तुला मिळतील. काही दिवसांनी निकाल लागला आणि खरोखर तो विद्यार्थी 70-75% वर गेला. काल्पनिक उदाहरण आहे. का झालं? उत्तेजना देणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून इथे सुद्धा आपण हा विषय आपण या ठिकाणी घेत असताना याची आपण जुळवणूक करत असताना आपल्याला सपोर्टर होणं फार गरजेचं आहे. देवाचं कार्य आहे, देवाच्या कार्यात आपण प्रत्येकाने त्यात सहभागी होणं गरजेचं आहे. तन्मन धनाने, प्रार्थनेने आणि प्रत्येकाला आपण सपोर्ट करणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही या देवाच्या सुवार्थ्याचे जे कॅरियर असतात, वाहक असतात, त्यांना जेव्हा आपण सपोर्ट करतो, आधार देतो, तर ते देणं फार गरजेचं आहे. कार्य वाढतं आहे. आणि आज त्याची गरज का आहे? तर वचन आपल्याला माहीत आहे की पीक फार आहे पण कामकरी थोडेच आहेत. आज या सेवकांची गरज आपल्याला आहे. आणि म्हणून प्रत्येक सेवा कार्यात सेवकाला आपण सपोर्ट करणं अतिशय गरजेचं आहे. त्यासाठी आपण प्रार्थना करणं गरजेचं आहे. आपल्या पद्धतीने आपण तर सहभागी होतच असतो, तन्मन धनाने होतोच,
प्रार्थना अतिशय गरजेचं आहे. प्रार्थनेबद्दल थोडंसं सांगायचं झालं, प्रार्थनेबद्दल बोलण्यासारखा पुढचा विषय भरपूर आहे, पण या संदर्भात सपोर्ट किती महत्त्वाचा असतो, सपोर्ट दिल्याने काय होऊ शकतं, थोडं छोटंसं उदाहरण आपण आपल्या बायबलमधून पाहणार आहोत की प्रार्थनेने अद्भुत असं कार्य काय होऊ शकतं. तर आपल्याला माहीत आहे की प्रार्थनेमध्ये जर एखाद्याला उचलून धरलं तर मोठमोठी युद्धसुद्धा जिंकले जाऊ शकतात. जुन्या करारामध्ये आपल्या सर्वांना परिचित असलेलं उदाहरण ते म्हणजे निर्गम याच्या पुस्तकातील 17वा अध्याय आणि 12वं वचन सर्वांना माहीत आहे, परिचित आहे, आपण ऐकलेले असेल त्याच्यावर संदेश. निर्गम 17:12. मोशाचे हात भरून आले तेव्हा त्यांनी एक धोंडा घेऊन मोशाच्या खाली ठेवला व तो त्यावर बसला आणि अहोरोन व हूर यांनी दोहो बाजूंनी त्याच्या हातास टेका दिला, म्हणून सूर्य मावळेपर्यंत त्याचे हात स्थिर राहिलेत. सपोर्टर या ठिकाणी अहोरोन आणि हूर हे दोघं सपोर्टर झालेत. परिस्थिती आपल्या सर्वांना माहीत होतं की यहोशुवा युद्धाला निघालेला होता खाली, मोशे डोंगरावर गेला होता, अहोरोन आणि हूर त्याच्यासोबत होते. आणि प्रार्थना करत असताना जेव्हा मोशेचे हात वर होते तोपर्यंत यहोशुवाची सरशी होत होती, परंतु जसे त्याचे हात खाली यायचे त्यावेळेस अमालेकची होते त्यांची सरशी व्हायची. हे लक्षात आल्यावर मग एकसारखं हात उभं करून प्रार्थना करणे सोपी गोष्ट नाहीये. आणि त्या ठिकाणी अहोरोन आणि हूर हे सहभागी झाले, त्यांनी मोशेला आधार दिला आणि म्हणून खाली जे युद्ध सुरू होतं त्यामध्ये यहोशुवाचा विजय झाला व अमाल्यांचा पराभव झाला, हे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. प्रार्थनेने एकमेकांना उचलून धरा, प्रार्थनेने आपण एकमेकांना सपोर्ट करू शकतो आणि प्रार्थनेमुळे मोठमोठी युद्धसुद्धा जिंकले जाऊ शकतात. हे साधं उदाहरण आपल्याला यामधून पाहायला मिळत आहे. देवाच्या सुवार्थेची आपण पाहत आहोत की आपण आपल्या सेवकांचे सपोर्टर होणे गरजेचं आहे. का? कारण आपल्याला माहिती आहे की देवाच्या सुवार्थेची घोषणा अधिक प्रमाणात त्यांच्याद्वारे केल्या जाऊ शकते. वचनसुद्धा आपल्याला तेच सांगतं. इफिसकरास पत्र 6वा अध्याय आणि 18व्या वचनानुसार आपण पाहू. इफिसकरास पत्र 6वा अध्याय 18वं वचन आपण बघूया. प्रार्थना करणं किती गरजेचं आहे. सर्व प्रकारे प्रार्थना व विनंती करा, सर्व समयी आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करा आणि या कामी सर्व तत्परतेने व सर्व पवित्र जनांसाठी विनंती करीत जागृत राहा. जागृत राहायला सांगितलेले आहे. वचन आपल्याला जे जे सांगत आहे त्या सर्व वचनांचं लागूकरण आपण स्वतःच्या जीवनात करत आहोत. कॅरियर बनायचं आहे, सपोर्टर बनायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला जास्त आपण जे काही करत आहोत तर आपण देवावर उपकार करत नाहीये. देवासाठी आपण कार्य करत असताना देवबापसुद्धा आपल्याला विसरत नाही. देवबाप आपल्याला अभिवचनाद्वारे त्याच्या अभिवचनाद्वारे आपल्याला सांभाळत असतो आणि चालवत असतो. फार मोठे अभिवचनं, भरपूर, म्हणजे बायबल जे आहे ते सगळे अभिवचनांनी भरलेलं असं एक भांडार आहे आपण म्हणू शकतो. आणि ज्या वेळेला आपण अशा पद्धतीने देवाच्या सेवकांचा किंवा जे कॅरियर आहेत, सुवार्थेचे कॅरियर आहेत, यांना जेव्हा आपण सपोर्ट करू तेव्हा देवबापसुद्धा आपल्याला मोबदला देतो. मोबदला पाहायचा असेल तर एक छोटंसं वचन आपण काढू. मत्ते 10वा अध्याय आणि 42व वचन आपण पाहणार आहोत. मत्ते 10 आणि 42. आणि या लहानातील एकाला शिष्य म्हणून जो कोणी केवळ गार पाण्याचा एक प्याला पाजितो तो आपल्या प्रतिफळाला मुकणारच नाही, असे मी तुम्हास खचित सांगतो. देवबाप स्वतः आपल्याला अभिवचन देत आहे की तुम्ही जेव्हा हे कार्य करत आहात, सपोर्टर तुम्ही होत असाल तर तुम्हाला देवबाप आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार. वचनच आपल्याला आधार देतात, वचनच आपल्याला शिकवतात, वचनामध्येच आपण वाढतो. आणि म्हणून या वचनाच्या किंवा देवाच्या सुवार्थेसाठी आपण प्रत्येकाने कॅरियर आणि सपोर्टर होणे फार गरजेचं आहे. आणि जर अशा प्रकारे जर आपल्याला मोबदला मिळत असेल तर त्यासाठी आपण किती झटलं पाहिजे. झटलंच पाहिजे, प्रत्येकाने झटलं पाहिजे. पुन्हा एकदा एक मराठीमध्ये चांगला एक वाक्प्रचार आहे, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत. एकमेका सहाय्य करू. जे जे आपण कॅरियर आहोत, सुवार्थेचे कॅरियर आहोत, देवबापाच्या सुवार्थेची घोषणा करण्यासाठी आपण वाहक म्हणून नेमलेले आहोत. आपण जे सपोर्टर आहोत, देवाच्या कार्यासाठी आपण आधार देणारे आहोत. कॅरियर, सपोर्टर हे सर्व आपण जेव्हा एकत्रित येऊन या देवाच्या राज्याच्या मार्गावर चालणार आहोत, जी देवाने आपल्याला जबाबदारी सोपवलेली आहे, देवाची आज्ञा पालन करून आपण
देवाच्या राज्याचा जो मार्ग आहे आपल्याला जो मिळालेला आहे त्या मार्गावर जर आपण सोबत चाललो तर एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत ह्या ओळीचा आपल्याला पूर्ण अर्थ कळून जाईल आणि अशा पद्धतीने आपण सर्वजण एकमेकांना मदत करूया. एकमेकांच्या हातात हात घालून आपण देवाच्या राज्यात प्रवेश करण्यासाठी तयार होणार आहोत. आणि हे छोटंसं आपण एक या वचनांद्वारे या सुविचारांद्वारे आपल्या जीवनामध्ये जे काही लागूकरण होतं हे आपण या वचनांद्वारे पाहिलेलं आहे. देवबाप तुम्हाला आशीर्वाद देव. अपेक्षा करतो की आपण सर्वजण यामधून आपण सहभागी झालेले असालच आणि आपण यामधून बरंच काही शिकलेले असाल. आपण प्रार्थना करूया. हे आमच्या जिवंत प्रभू परमेश्वरा, तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो, उपकार स्तुती करतो प्रभुराया की आजची सुंदरशी वेळ तू आमच्या जीवनात दिलेली आहे. आणि प्रभुराया होय, तुझी जबाबदारी आम्हाला सांगितलेली आहे. तुझ्या सुवार्तेची घोषणा करण्याची जबाबदारी आज्ञा आम्हाला दिलेली आहे प्रभुराया की आम्ही या सुवार्तेचे कॅरियर व्हावं. त्याचप्रमाणे प्रभूजी जे आमचे सर्व सेवक वर्ग आहे त्यासाठी आम्ही सपोर्ट करावा, आधार व्हावं, यासाठी प्रभुराया आमची तयारी तू कर प्रभुराया. उदे प्रभूजी की जे सर्व ऐकत आहेत त्या सर्वांच्या मनात तू कार्य करत आहेस आमचा विश्वास आहे प्रभूजी. आणि प्रभूजी होऊ दे की आम्ही सर्व एकत्रित येऊन एकमेकांचा आधार देऊन एकमेकांना सांभाळून आम्ही सर्व तुझ्या राज्याची घोषणा करत असताना प्रभुराया तू आम्हाला चालव प्रभूजी. पुन्हा एक वार बाप्पा ही सुंदरशी वेळ सुंदरशी समय तू आमच्या आयुष्यात दिलेला आहेस त्याबद्दल तुझे मनापासून आभार मानतो प्रभुराया. इथून पुढील संपूर्ण वेळ आणि संपूर्ण जीवन आम्ही तुझ्या हातामध्ये सोपवितो. धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि प्रिय नावात मागतो म्हणून तो ऐक. आमेन. प्रभूने शिकवलेली प्रार्थना आपण म्हणूया. आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. रोजची भाकर आम्हास दे, जसे आम्ही आमच्या ऋणी असरून सोडले तसेच तो आमच्या ऋणी आम्हास सो, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाईटापासून सोडू. आणि ती राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. थँक्यू. पुन्हा आपण रविवारी सकाळी 10 वाजता ऑनलाईन आपल्या भक्तीमध्ये सामील होणार आहोत. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा, घरीच राहा. थँक्यू.